मनोज जरांगे पाटलाची हवा त्याच क्षणाला गायब होईल ज्या क्षणाला मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनाच्या मागे कोणत्या तरी राजकीय नेत्याचा अथवा राजकीय पक्षाचा हात आहे असा जर शोध आपण लावला तर त्याच क्षणाला मनोज जरांगे पाटलाचं मराठा समाजामधलं जे प्रभुत्व आहे, जो प्रभाव आहे, तो त्या क्षणाला कमी होईल आणि मनोज जरांगे पाटलाची त्याच क्षणाला हवा गायब होईल असा अंदाज देवेंद्र फडणवीसांनी बांधला आणि मग त्यांच्या सरकारनं त्या पद्धतीनं पुढची उपाययोजना चालू केली। म्हणजे मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनामागे शरद पवारांचा हात आहे आणि तो शोधण्यासाठी मग राजेश टोपे, त्यांचा कारखाना, रात्रीच्या बैठका, मनोज जरांगे पाटलांबरोबर रोहित पवार, राजेश टोपे यांच्या झालेल्या रात्री मध्यरात्री बैठका झाल्या म्हणे, किंवा मनोज जरांगे पाटलांनी तिथे ज्यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केला अंतरवाली सराटीमध्ये त्यावेळी आंदोलन गुंडाळलं होतं। पण या रोहित पवारांनी आणि शरद पवारांच्या आशीर्वादानं राजेश टोपेच्या प्रयत्नामधून पुन्हा मनोज जरांगे पाटलाला आंदोलनस्थळी बसवलं अशा बातम्या बाहेर आलेल्या होत्या। पण ज्यावेळी शरद पवार अंतरवाली सराटीमध्ये येतात आणि त्याच क्षणी तिथले जमा झालेले सगळे कार्यकर्ते शरद पवारांचा सुद्धा उद्धार करतात, त्यांना सोडत नाही। पण मग प्रयत्न करूनही मनोज जरांगे पाटील आणि शरद पवारांचं नातं जोडता येत नाही, मनोज जरांगे पाटलाला राजकीय वर्तुळामध्ये घेता येत नाही आहे। मग दुसरा प्रयत्न जो केला गेला तर तो म्हणजे हे मनोज जरांगे पाटील एकनाथ शिंदेंचेच आहेत आणि एकनाथ शिंदेंच्या म्हणण्यानुसार ते देवेंद्र फडणवीसाला कुठेतरी कोंडीत पकडण्यासाठी किंवा देवेंद्र फडणवीसांना त्यांचं राजकीय भवितव्य कुठेतरी त्यांना कलंकित करायचं आहे देवेंद्र फडणवीसांचं, यासाठी ते या एकनाथ शिंदेंच्या म्हणण्यानुसार आंदोलन करतात आणि सरकारला वेठीस धरण्याचा प्रयत्न करतात। म्हणजे मनोज जरांगे पाटलाचं आंदोलन पोलिसी बळावर दडपून पाहिलं, दुसरा शरद पवारांशी नातं जोडून पाहिलं, तिसरं एकनाथ शिंदेंशी नातं जोडून पाहिलं, पण कोणत्याच प्रयत्नामध्ये यश मिळत नाही आहे। त्यावेळी मात्र या आंदोलनाला म्हणजे या उपोषणाला प्रतिउपोषण म्हणून या लक्ष्मण हाकेंना आणि नवनाथ वाघमारेला अंतरवालीमध्येच आंदोलन करण्यासाठी प्रवृत्त करण्यात आलं आणि ते ओबीसी वर्गाचं आंदोलन म्हणून उभं करण्यात आलं। तसं ओबीसी वर्गाचं आंदोलन मराठा वर्गाच्या विरोधात होण्याची गरज नाही। ओबीसीचं आंदोलन असो, मराठ्यांचं असो, किंवा दलित चळवळीचं असो, किंवा आदिवासी असेल, किंवा या कुणाचंही असो, ते सरकारच्या विरोधात असावं। मराठ्याच्या विरोधामध्ये ओबीसीचं कोणातरी वेगळ्या वर्गाच्या विरोधात असं आंदोलन होणं म्हणजे या सरकारचं अपयश असतं आणि कुठेतरी या समाजामध्ये संघर्ष निर्माण करणं म्हणजे होणं हे सरकारसाठी लाजिरवाणीच गोष्ट असते। पण मनोज जरांगे पाटलाचं आंदोलन काहीही केल्या म्हणजे संपुष्टात आणता येत नाही आणि मग कुठेतरी या लक्ष्मण हाकेला त्या आंदोलनाच्या विरोधात उभं करून म्हणजे त्यांनाही उपोषण करायला भाग पाडलं। बरं, जो प्रभाव मनोज जरांगे पाटलाचा होता, मराठा समाजाची जी काही पाठबळ त्या आंदोलनाला लाभलं, तसं लक्ष्मण हाकेच्या आंदोलनाला 450 जातीचं पाठबळ लाभलंच नाही। मुळामध्ये हे आंदोलन म्हणजे जरी आपण मनोज जरांगे पाटलाचं आंदोलन कुठेतरी सरकार प्रायोजित नियोजित असं सांगत असतो, पण तरीही लक्ष्मण हाकेचं आंदोलन जेवढं सरकार प्रायोजित होतं, आयोजित होतं, पण 450 जाती त्यांना हे आंदोलन आपलं वाटलं नाही, ओबीसी वर्गाला हे आंदोलन आपलं वाटलं नाही। इथंच पुन्हा आणखी एकदा या देवेंद्र फडणवीसांचा पराभव झालेला होता। ज्या क्षणाला आता तुम्ही एक विचार करून बघा, ओबीसी चळवळ कशी संपली आहे आणि मराठा चळवळही यापुढे याच मार्गाने संपली तर संपू शकते। ह्या छगन भुजबळ यांनी जर ओबीसी म्हणून आंदोलन केलं तर छगन भुजबळांच्या पाठीमागे कुणाचा हात असा जर प्रश्न तुम्हाला केला
तर तुम्ही लगेच राजकीय पक्षाचं आणि नेत्याचं नाव देऊ शकता की नाही? देता येतं तुम्हाला. गोपीचंद पडळकर यांनी जर आंदोलन केलं किंवा एखादा ओबीसीच्या वर्गाचा साठी त्यांना न्याय देण्यासाठी त्यांनी आंदोलन केलं, तर त्यांच्या पाठीमागे कोणाची शक्ती आहे, कोणता नेता त्यांच्या पाठीमागे, असा जर प्रश्न विचारला तर या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तात्काळ देता येतं. आणि जर या राम शिंदेंनी जर ओबीसीचा जर बाजू घेऊन बोलले तर त्यांनाही एका राजकीय चौकटीमध्ये बांधता येत. म्हणजे जेवढे ओबीसी नेते, म्हणजे या लक्ष्मण हाकेंनी जर आता लक्ष्मण हाके उपोषणाला बसले आणि त्यांना ओबीसीला न्याय द्यायचा आहे म्हणून उपोषणाला बसले, पण जर त्यांना जर आपण असा प्रश्न विचारला की कुणालाही सामान्य माणसाला की या लक्ष्मण हाकेंच्या पाठीमागे कोण, तर त्या क्षणाला कुणाचं नाव येईल बरं? म्हणजे राजकीय नेत्याचं येईल, पक्षाचं येईल, कुणाचं येईल. पण मनोज जरांगे पाटलाच्या पाठीमागे असं नाव आणखीनही जोडता आलं नाही. कारण हे आंदोलन म्हणजे गरजवंत आणि गोरगरीब लोकांनी उभं केलेलं आणि एक फाटकं नेतृत्व, म्हणजे बुद्धिमान नाही, शिकलेला नाही असे लक्ष्मण हाके वारंवार त्यांच्यावर टीका टिप्पणी करत होते. पण लक्ष्मण हाके विद्वान होते, शिकलेले होते आणि त्यांचा अनुभव बी राजकीय क्षेत्रातला जास्त होता. तरीही ओबीसी वर्गाचं पाठबळ या लक्ष्मण हाकेला का मिळालं नाही? कारण त्यांच्या पाठीमागे राजकीय नेता होता, त्यांच्या पाठीमागे ते राजकीय पक्ष होता, त्यांच्या पाठीमागे सत्ता होती आणि कुठंतरी म्हणजे कुणाला तरी पाठबळ देण्यासाठी, राजकीय नेतृत्वाला किंवा राजकीय पक्षाला पाठबळ देण्यासाठी एखादा नेता एखाद्या सामाजिक चळवळीचा आधार घेतो, त्यावेळी तो समाज त्या नेतृत्वाच्या पाठीमागे जात नाही. आणि त्यामुळं हे लक्ष्मण हाकेंचं आंदोलन फसलं. आणि मग मनोज जरांगे पाटलांच्या संदर्भात तसं झालेलं नाही. मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे हात शोधून पाहिला, सगळं काही शोधून पाहिलं, पण तिथं काहीच नाही सापडल्यामुळं मनोज जरांगे पाटलाचं आंदोलन कलंकित करता नाही आलं, त्याच्यामध्ये ते फोडता आलं नाही किंवा लोकांमध्ये गैरसमज पसरवता आलेला नाही. आणि ज्या क्षणाला म्हणजे जसं ओबीसीचं आंदोलन म्हणजे ओबीसी नेत्यांच्या पाठीमागं राजकीय पक्ष किंवा कोणत्या पक्षाचा हात आहे हे कळाल्यामुळं ओबीसी चळवळ संपली आणि मराठा चळवळ सुद्धा मनोज जरांगे पाटलांची ती त्याच क्षणाला संपणार आहे. ज्या क्षणाला शोध लागेल, बळच नाही या नसलेला नाही, खरंच असलेला जर शोध लागला तरच संपुष्टात येऊ शकते. नाही तर हे गोरगरीब मराठ्यांचं आंदोलन आणि एका अशिक्षित म्हणता आपण पण प्रामाणिक नेतृत्वानं उभं केलेलं आंदोलन आणि कोणत्या ह्या सामाजिक चळवळी बघा, ह्या बुद्धिवंत ज्ञानी लोकांनी ह्या चळवळी टिकत नाहीत. चळवळी टिकतात म्हणजे सामाजिक चळवळी बुद्धिवंताच्या सामर्थ्यावर नाही तर त्या प्रामाणिक लोकांच्या सामर्थ्यावर टिकून राहतात. तशीच ही मराठा आरक्षण म्हणजे मनोज जरांगे पाटलाची चळवळ ही प्रामाणिक लोकांच्या सामर्थ्यावर उभी आहे आणि इकडं राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न या लक्ष्मण हाकेंच्या माध्यमातून केला गेला आणि त्यामुळं ओबीसी चळवळही नाही म्हणजे ती नसलेली पुन्हा आणखी तिची आबरू घालवण्याचं काम या लक्ष्मण हाकेंनी केलं. एका राजकीय नेत्याच्या दाराशी नेऊन बांधण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि तसाच प्रयत्न जर या मराठा चळवळीकडून झाला तर यदा कदाचित होणारच नाही, पण झाला तर त्या क्षणाला ही पाटलांची हवा सुद्धा गायब होईल. याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.